नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर बॉय अक्षय यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा व्लॉग असणार आहे पेंटिंगचा. कारण आपले हे जे गणपती आहेत, हे जे दिसत आहेत हे ज्या रॅकमध्ये, हे ज्या गणपतींना ते हे जे येल्लो मार्किंग्स लावलेले आहेत ते सगळे गणपती आपले पॉलिश करून झालेले आहेत. सो आता आपल्याला हे व्हाईट करायचे आहेत कारण की आपल्याला कारखान्यावर पाठवायचं आहे. आणि हे सगळे गणपती मी पेंटिंग करायला घेतोय आता. व्हाईट म्हणजे बेस कलर, आणि मग आज बेस कलर मारून आज सोडून देईन. उद्या थोडंसं पॉलिश करून बॉडी कलर मारायला घेईन. तर ते कसं करतो, काय करावं लागतं, काय प्रोसेस आहे, ती सगळी तुम्हाला दाखवीन. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि जुन्या व्हिडिओ नसतील बघितलं तर आधी त्या बघा, त्याही इन्फॉर्मेटिव्ह आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हाईपचं बटन आहे ते जर तुम्ही हाईप केलं दाबलं तर लोकांपर्यंत जास्त व्हिडिओ जातील. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्याला सबस्क्रायबर्स फॅमिली वाढवायची आहे आपली. चला तर कामाला सुरुवात करूया. कॉम्प्रेसर आपला सेट केलेला आहे, आपली फिरकी सेट केलेली आहे. खाली कलर पडतो म्हणून कपडा टाकून घेतला आहे. समोर लोकांच्या घरी उडू नये म्हणून आपण ती एक आपल्याकडे जुनी चटई होती ती लावून टाकली आहे. त्याचबरोबर गन आपली जी आहे ही आपण गन वॉश करून घेतली आहे. यंदा नवीन गन घ्यायची होती पण म्हटलं खर्च खूप झाला आहे, तर मग हीच गन वॉश करून क्लीन करून व्यवस्थित करून घेतली आहे. आता बघूया कशी चालते. कलर एशियन पेंटचा आणला आहे मी, डिस्टेम्पर आहे हा. आणि हा आता पाण्यामध्ये बनवून घेतलेला आहे. तुम्ही थिकनेस बघू शकता, घट्ट पातळ असा बऱ्यापैकी मीडियम कलर बनवून घेतलेला आहे. आता एक एक गणपती घेतो आणि सुरुवात करतो पेंट करायला. आम्ही आहे ना, हा पहिला गणपती, आता मी हा पहिला गणपती, ही बालमूर्ती आहे तुम्ही बघू शकता. ही बालमूर्ती आता पहिली व्हाईट करायला घेतो आहे, ह्याच्यापासून सुरुवात करतो आहे आणि मग हळूहळू बाकीचं करीन. हा गणपती मी बऱ्यापैकी म्हणजे आधीच पॉलिश करून घेतलेला. पॉलिश करायची व्हिडिओ नाही टाकली, पण गणपती जो क्लीन आहे तो सगळा क्लीन करून घ्यायचा, घासून घ्यायचा व्यवस्थित. वरनं आता हवा मारून घेतलेली आहे म्हणजे जी धूळ असेल ती निघून जाईल. कॉम्प्रेसर चालू केलेला आहे. कलर गाळून घ्यायला ना आधी आम्ही कॉटनचा पातळ कपडा वापरायचो, पण आता कलरच हवा तेवढाच बनवतो, त्यामुळे त्याच्यात कचरा किंवा गाठी वगैरे राहत नाही. तरी पण असल्या तर त्याला फिल्टर करण्यासाठी आपण गाळणी वापरतो. ही 10 रुपयाला गाळणी येते, रस्त्यावर कुठेही प्लॅस्टिकच्या दुकानात भेटेल. त्यामुळे काय होतं ना की समजा जर या कलरमध्ये गाठी असतील कलरच्या, किंवा काही कचरा पडलेला असेल किंवा काही असेल, तो आपल्या गनमध्ये जाऊन गन जाम नाही होत आणि कलर पण गाळून जातो खाली आणि स्मूथ बसतो मग मूर्तीवर. मी हा फेस मास्क वापरतो. हा स्प्रे पेंटिंगच्या टायमाला या वर्षापासूनच वापरायला लागलो आहे. इकडे ना कॉटन आणि कपड्याची एक लेअर आहे, त्यामुळे काय होतं ना की इकडून जी पण म्हणजे जे कलर पार्टिकल्स आहेत किंवा डस्ट पार्टिकल्स जे हवेत असतात ते आपल्या श्वासाने आपल्या बॉडीमध्ये नाही जात आणि आपण आजारी नाही पडत. कारण ना गेल्या वर्षी मी खूप फेस केलं की असाच विदाऊट कलर काय कपडा बिपडा लावून पेंटिंग वगैरे करायचो, काळजी नाही घेतली आणि नंतर ना मला त्रास व्हायला लागला. मी आजारी पडलो, सर्दी ताप, या धुळीमुळे त्या गोष्टी होतात आणि या कलरच्या वासामुळे सर्दी ताप नंतर येतो आणि मग आपली सगळी कामं रखडून जातात. तर म्हटलं की आधी थोडीशी प्रिकॉशन घेऊया आणि हा अगदी 500 रुपयाला मास्क भेटला आहे, तर मी म्हटलं घेऊन टाकूया. कारण आपण बरोबर असू, आपण व्यवस्थित असू, निरोगी असू तर कामं आपली होतील आणि आपल्या डोक्यात जे टार्गेट आहे ते पूर्ण होईल. तर घेऊन टाकला. चला आता पेंटिंगला सुरुवात करतो. गन भरून घेतली आहे मी, आता मारायला चालू करतो. मला वाटतं ना कलर थोडा घट्ट झाला आहे, तर गनची सेटिंग करावी लागेल आणि नीडल मागे घ्यावी लागेल, कारण की गनमधून फ्लो येत नाही आहे. मी ना आता गनची ही वाली सेटिंग हलवली तर फ्लो येतो आहे बघा. तुम्हाला आता फ्लो दिसतोय की नाही माहीत नाही मला, पण गणपती व्हाईट होतोय. तर मी आता हा पूर्ण गणपती व्हाईट करून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो.
पहिला दाबून कोट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. कुठेच वरगळे वगैरे नाही आलेले. आता हे जे छोटे छोटे काथ्याचे जे कण आहेत ना, हे आपण नंतर जाळूया. गणपती पूर्ण व्हाईट कलर पूर्ण सुकल्यानंतर. ॲक्च्युली ते आधी जाळायचे असतात पण राहून गेले. आता ही जी लेअर आली आहे ही असं, हे आपल्याला नंतर पॉलिश पेपरनी घासून जर असं एकदा गणपतीवर हात मारून फिनिश करायचं आहे, बॉडी कलर मारायला घ्यायच्या अगोदर. बाकीच्यांकडे प्रोसेस वेगळी असेल, आपल्याकडे थोडी प्रोसेस वेगळी आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या सोयीनुसार आपल्या कलेनुसार घेतो. आता ना आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि तिकडे एक 12 गणपती आहे. तर आता सध्या तर 11च गणपती झाले आपले व्हाईट करून, म्हणजे हे लहान मधले. तर कारण आता आपल्याला जायचं आहे दुसऱ्या कारखान्यावर, आपल्या तिकडे दुसरं काम चाललं आहे. तर आता हे करून निघतो मी पण. परत येईन, तुम्हाला दाखवीन. मी जरा जाऊन येतो आणि मग परत एकदा करायला घेऊ. पण तुम्ही बघू शकता की प्रॉपर फिनिश झालेले आहेत, आपण घासले त्यामुळे. आणि आता परत एकदा हे जसं काय आहे ना, तर ह्याच्यावर एकदा पॉलिश पेपर फिरवला की ते एकदा मस्त स्मूथ होतील. आणि मग यांना सुकायला सोडून द्यायचं आहे आता आपण 12 तास. आणि मग त्यानंतर याला आपण हे मारणार आहोत, बॉडी कलर. पण ना आता कलर मारत होतो आणि कलर संपला आहे. तर आता व्हाईट कलर बनवायला लागेल आपल्याला डिस्टेंपर पाण्यामध्ये पातळ. तर तो एकदम पातळ पण नको असतो आणि अगदी घट्ट पण नको असतो. नाहीतर मग अगदी पातळ असेल तर वरगळे आणणार, आणि अगदी घट्ट असेल तर गनमधून तो उडणार नाही. ह्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि नेहमी कपडा किंवा गाळणी असा वापरा, जेणेकरून हे बघा असे जे गठ्ठे असतात. आता हा जो गठ्ठा दिसतोय, हा गठ्ठा गनमध्ये जर गेला तर गन जाम होण्याची शक्यता असते. किंवा अजून काही असं, म्हणजे हे इकडे जर पापडी दिसत आहेत, अशा कलर सुकून डब्याच्या आतच कलर सुकून पापडी होतात. तर त्या जरी गेल्या तरी गन जाम होण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे ती काळजी घ्यावी लागते की गनमध्ये एक व्यवस्थित गाळून फिल्टर होऊन कलर गेलेला चांगला असतो.